नमस्कार. MPSC एक्झाम मंत्रामध्ये मी स्वप्नील जगदाळे जेडी सर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आणि आज जो पेपर झाला 11 जानेवारी रोजी ग्रुप सी पूर्वचा पेपर, त्याच्या संदर्भात आपण जे गणित आणि बुद्धिमत्तेचं ॲनालिसिस पाहणार आहोत. आता पेपर कसा होता हे आपल्या सर्वांना कळलंच असेल की बाबा पेपर मॅथचा अतिशय सोपा आलता, की जसं की मागच्या ज्या पेपरला मार्क पडले होते 18, 19, 20 अशाच पद्धतीने मार्क बहुतांश जणांना पडतील अशी अपेक्षा आहे. कारण का तर फक्त पेपर मॅनेजमेंटवर डिपेंड होता. साहजिकच ग्रुप बीच्या तुलनेत पेपर अतिशय सोपा होता. मॅथ्सही सोपंच होतं की सुरुवातीला तुम्ही काय घेताय किंवा शेवटी तुम्हाला वेळ मिळेला का 20 मिनिटे त्याच्या हिशोबानुसार. ओके, आता आपण पाहणार आहोत पहिला क्वेश्चन. आपल्याकडे हा सेट नंबर डी आहे, त्याच्यानुसार आपल्या 81 ते 100 पर्यंत पाहणार आहोत. आता हा प्रश्न जरी मोठा वाटत असला तरी लगेच सुटणारा क्वेश्चन होता. मुंबई आणि गोवा या स्थानकातील अंतर किती आहे? 540 किलोमीटर आहे. आता दोन रेल्वे गाड्या आहेत, सकाळी 7:30 वाजता एकाच वेळी निघालेल्या आहेत. आता दोन्ही स्थानकावरून परस्पर विरुद्ध दिशेने निघालेले आहेत. एवढं म्हणजे विरुद्ध ही इकडनं निघाले, इकडनं निघाले. आता विरुद्ध दिशेने म्हटलं तर वेगांची बेरीज होते, काही नव्हतं करायचं. 60 आणि 35 ची बेरीज करायची होती विरुद्ध दिशा असली तर. 60 आणि 75 किती होत आहे तिथे पाहायचं. 6 6 12 बरोबर, आणि 13 म्हणजे 135 किलोमीटर पर आवर त्याचा वेग होतोय. साधं सिंपल होतं. आणि आहे तोच फॉर्म्युला डिस टीव्ही, डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू व्हेलॉसिटी. डिस्टन्स किती आहे? 540. आणि आपल्याला विचारलाय टाइम किती वेळानंतर भेटतील. बरोबर आहे, टाइम आहे तसा. व्हेलॉसिटी काय करायचे? विरुद्ध दिशेने म्हणून बेरीज केली, गुणिले 135. इथे कन्व्हर्जनचा काही प्रश्नच नव्हता किलोमीटर पर आवर मध्ये, आणि इकडे किलोमीटर मध्ये. म्हणजे 540 डिवायडेड बाय 135, जे काय उत्तर येईल ते तासामध्ये येणारे उत्तर. इथे ज्याचा भाग जातोय, ज्याचे पाडे जसे पाठ आहेत त्या पद्धतीने का. आता मी जर इथे 9चा पाडा घेतला, 9 इथे 15चा भाग जाईल. 15 9 135, 9 7 54 बरोबर आहे. 15 1 15, 15 चौक 60 म्हणजे टी इज इक्वल टू किती आलं? 4 तास. परंतु किती वेळानंतर भेटतील? टाइम दिलेला आहे आपल्याला इथे किती आहे की 7:30 वाजता. ह्या 7:30 मध्ये 4 तास ऍड करायचे म्हणजे किती? 7 आणि 4 11 म्हणजे 11:30 वाजता. एकच ऑप्शन आहे इथे AM ला, सकाळी 11:30 वाजता. ऑप्शन नंबर 4 त्याचं उत्तर आहे. ओके, पुढे जाऊयात. सोपा क्वेश्चन होता, काही अवघड नव्हता. आता एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर किती? 25% सूट देतोय, तरी त्यास 15% नफा होतोय. कपाटाची छापील किंमत किती आहे? 23,000 रुपये असेल तर कपाटाची खरेदी किंमत. आता हे एकतर बाय ऑप्शन थ्रू पण जाता येतं, किंवा खरेदी किंमत इज इक्वल टू, जर ज्याला माहिती आहे फॉर्म्युला छापील किंमत जे काय असेल ते. आता हे सूट आहे, इथे छापील किंमत गुणले हे 100 वजा सूट डिवायडेड बाय नफा आहे म्हणून 100 अधिक नफा. बस, साधं सोपं आहे. आता खरेदी किंमत इज इक्वल टू छापील किंमत किती आहे? 23,000 रुपये आणि गुणुले किती? 75. 100 वजा 25 75 आणि हे 115. नफा असलं की ऍड करतो, तोटा असलं की निगेटिव्ह. आता इथे साधं सोपं आहे. 23चा डिरेक्टली पाडा घेतला, 23 1 23 आणि 23 गुणिले 5 115. आता इथे 5 1 5 आणि 15 5 75 म्हणजे 15,000 डिरेक्टली. 1,000 गुणिले 15 हे 15,000 रुपये त्याची खरेदी किंमत येईल. ऑप्शन नंबर 3. आता हे का? जर आपल्याला हा फॉर्म्युला जर माहित नसेल की बाबा अशा अशा पद्धतीने नसेल माहित, तर मग तुम्हाला सुरुवातीला काय करायला लागेल आपल्याला की छापील किमतीवर 25% सूट देतो. छापील किंमत किती आहे? 23,000 रुपये. 23,000च्या 25% काढायची. बरोबर आहे. ती काढल्यानंतर जी काही येईल तेवढी परत त्याच्यावर 15% नफा. मग तशा पद्धतीने हे कॉम्प्लिकेटेड होत जातं. खरेदी किंमत इज इक्वल टू छापील किंमत जी आहे, म्हणजे आयोगाला हेच अपेक्षित होतं की एवढ्यातलं ते छापील किमती देते किती सूट दिलंय, त्याच्यानंतर भागिले एवढंच आयोगाला अपेक्षित होतं, बाकी काहीच नव्हतं. ओके, पुढे जाऊयात आपण.
हा तर सोपाच प्रश्न होता. अशा पद्धतीचा आलता मागच्या वेळेस पण प्रश्न, सेम अशाच पद्धतीचा आलता की 76 ते 80 पर्यंत उत्पादन किती टक्क्याने कमी झाले किंवा वाढले, अशा पद्धतीने विचारला जातो. आता इथे 76 आहे आणि इथे 80 आहे. इथे उत्पादन 3000वरनं किती झाले, 500 रुपये, म्हणजे कमी झालेले. 3000 त्याच्यावरनं 500, मग कमी झाले म्हणजे कितीने कमी झाले, 3000 वजा 500, 2500 आणि कमी झालेले. डिवायडेड बाय किती सुरुवातीला होतं 3000 गुणिले 100% म्हणून 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हा शून्य गेला, हा शून्य गेला, म्हणजे 250 डिवायडेड बाय 3 राहिलं. 3 एके 3, 3 8 24, राहिले 10, 3 त्रिक 9, पॉइंट घेतला परत 10, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 83.33 आले का टक्के. ऑप्शन नंबर 2. साधं सोपं होतं, काही विशेष वेगळं अवघड असं काही नव्हतं. पुढे जाऊयात. आता हा प्रश्न जवळजवळ 2-3 वेळा रिपीट झालाय. ग्रुप बी ला पण अशा पद्धतीने आहे, त्याचं क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल आलतं. त्याच्या आधी सी सॅटला पण अशा पद्धतीचा आलता क्वेश्चन. साधं सोपं आहे की काही नाहीये की बाजू 10 मांडली, चौरसाची बाजू सुरुवातीला आपण 10 मांडली, त्याचं क्षेत्रफळ काय असते, बाजू वर्ग असते, बाजू वर्ग 10चा वर्ग 100 आहे. आलं लक्षामध्ये. आता 25% वाढली. आता मी काय सांगितलेलं आहे, सुरुवातीला आपण सोप्यात सोपं करूयात. 10 म्हणजे 1 धरायचं, 20 म्हणजे 2 धरलं, त्याच्यावरनं 25% म्हणजे 2.5, म्हणजे 10 अधिक 2.5 केलं तर 12.5 आलं. ह्याचा वर्ग करायचा, 12.5चा वर्ग करायचा, म्हणजे डायरेक्टली 125चा वर्ग केला. हे आपल्याला माहिती आहे, 5चा वर्ग 25 आला, 12 गुणिले 13 हे काढायचं माहिती आहे आपल्याला वर्ग. 12 गुणिले 13 किती आलं, 156 आलं. 2 पॉईंट येणार आहे इथे, ते एक ते 2 पॉईंट, 12.5 गुणिले 12.5, 156.25. आता 156.25 हे 100 पेक्षा कितीने जास्त आहे, 56.25 ने. 56.25 त्याचं उत्तर आहे. किंवा डिरेक्टली पहिल्यांदा जर तुम्ही 10 मांडलं, 25% वाढ केले, तर मग 125 गुणिले 125 सेम त्याच पद्धतीने येईल. साधं सोपं होते. ओके, पुढे जाऊयात. आता सरळ व्याज साधं आहे. सरळ व्याजाचं सूत्र काय सांगते की सरळ व्याजाने किती घेतलेले आहेत की 5000 रुपये रक्कम 3 वर्षात किती होते, 5600 रुपये होते. जर व्याज दरात 3% वाढ केली तर मूळ रकमेचे 3 वर्षानंतर किती रुपये होतील. साधं सिंपल आहे की ज्याचे कन्सेप्ट क्लिअर आहेत त्याला लगेच सुटते. फॉर्म्युलाने जाऊयात आपण. सिंपल इंटरेस्ट, सरळ व्याज इज इक्वल टू PRN, म्हणजे प्रिन्सिपल रेट आणि नंबर ऑफ इयर्स डिवायडेड बाय 100. इथे टी सुद्धा म्हटलं जातं एनला, टाइम. आता एक आपल्या लक्षात येतंय का की हा 5000 आणि हे 5600 3 वर्ष आहेत. हे जर 5600 मधनं हे 5000 वजा केले तर हे 600 येत आहेत. म्हणजे 3 वर्षाचं जर तुमचं सरळ व्याज आलं तर किती येतंय तुमचं, 600 रुपये सरळ व्याज येते. साधं सोपं आहे. अमाऊंट कशी असते की पूर्णपणे जे हे असतं, म्हणजे अमाऊंट कधी मुद्दलामध्ये व्याज ऍड केलं जातं, त्याच्यानुसार अमाऊंट, रास त्याला मराठीमध्ये बोललं जातं. सरळ व्याज 3 वर्षाचं किती येणार आहे, 600 रुपये. प्रिन्सिपल किती आहे तुमची, 5000 रुपये. आणि रेट आपल्याला काढायचे आणि नंबर ऑफ इयर्स 3 इयर्स. बरोबर आहे. हे 2 शून्य गेले, हा 1 शून्यला हा 1 शून्य गेला, 5 त्रिक 15, 60 भागिले 15 इज इक्वल टू आर. 15 के 15, 15 चौक 60, म्हणजे तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट, व्याजाचा दर 4% येतोय. व्याजाचा दर 4%. आता ह्या व्याज दरामध्येच किती 3%ची वाढ करायची आपल्याला, म्हणजे किती येणार आहे नवीन व्याजदर. नवीन व्याजदर 4 अधिक 3 म्हणजे 7% हा नवीन व्याजदर येणार आहे. आता परत पुन्हा तेच सूत्र वापरायचे, काहीच नाही करायचं, तेच सूत्र वापरायचे. आता वाढ केली तर त्या मूळ रकमेचे 3 वर्षानंतर किती रुपये होतील. ओके, आता 7% आहे. आता साधं सिंपल जरी आपल्या लक्षात आलं की 7% एका वर्षाला आहे, बरोबर आहे. आता हे सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू जे काय आहे 5000, तीच रक्कम आहे, 5000 गुणिले रेट ऑफ इंटरेस्ट 7.3 डिवायडेड बाय किती 100. हे 2 शून्य गेले, 50 गुणिले 21
म्हणजे किती येणार आहे इथे 0, 5 एके 5, 5 1050 रुपये त्या 60% त्याचा व्याज दर होईल. आणि हा 1050 आणि हे 5000 त्याच्यामध्ये ऍड करायचे 6050. बरोबर आहे. 1050 मध्ये किती येणार आहे ऍड केले 6050 रुपये ती अमाऊंट होईल 60%. एवढं साधं सिंपल होतं. ह्याच्यामध्ये दुसरं असं वेगळं असं काहीही नव्हतं. सुरुवातीला तुम्ही रेट ऑफ इंटरेस्ट काढला 4% आला, त्याच्यानंतर 3 ऍड केले त्याच्यामध्ये 60% आला. त्या 60%वर 5000 रुपये म्हणजे 5000च्या 60% आपण काढले 3 वर्षासाठी 1050 आले. ही आले तुमची सिंपल इंटरेस्ट. त्याच्यामध्ये मुद्दल ऍड केली तर तुम्हाला रास मिळते अमाऊंट 6050. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. सोपं होतं. हा, आता काळ काम वेगवर आपल्याला पीवायक्यू का महत्वाचे ठरतात, कारण अशाच पद्धतीचा आता ग्रुप बी ला आलता प्रश्न सेम त्याच धर्तीवर. तो थोडा किचकट होता, तुलनेने हा सोपा आहे. आता 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात आपण अशाच पद्धतीने करतो ना. स्त्रिया गुणिले एकूण दिवस तेच काम आहे म्हणून इज इक्वल टू. आता 10 मुले तेच काम 14 दिवसात. ह्याच्यावरून एक लक्षात आले असतील 10 स्त्रिया 7 दिवसात कंप्लीट करतायत आणि तेच काम आहे 10 मुले 14 दिवसात. म्हणजे मुलांना डबल दिवस लागतात. म्हणजे 2 मुले म्हणजे 1 स्त्रिया. 2 मुले इथं लक्षात येते 2 मुले म्हणजे 1 स्त्री इथे. म्हणजे इथे काय येणार आहे ह्याच्या 5च 10 मुले म्हणजे 5च येणार स्त्रिया. हे लक्षात आलं पाहिजे. आता विचारलंय काय आपल्याला 5 स्त्रिया आणि 10 मुले म्हणजे ऍड करायचेत आपल्याला. स्त्रियांमध्ये कन्व्हर्जन करून घेऊया. सुरुवातीच्या 5 स्त्रिया आहेत आणि 10 मुले म्हणजे 5 स्त्रिया. म्हणजे 5 अधिक 5 10 स्त्रिया होणार आहेत इथे. ते किती दिवसात करतील तर आपल्याला माहित नाहीये. x दिवसात करूया. या 10 ला 10 गेले किती दिवसात 7 दिवस. साधं सोपं होतं. हे फक्त कन्व्हर्जन लक्षात आलं पाहिजे त्या हिशोबाने. 2 मुली म्हणजे 1 स्त्रिया. म्हणजे सुरुवातीला आपल्याकडे 5 स्त्रिया आहेत आणि 10 मुले अधिक करायचे. 10 मध्ये 5 स्त्रिया ऍड केल्या. बरोबर. ते 5 अधिक 5 10 अशा पद्धतीने एवढं राहते. तेच काम असलं की साधं सोपं जातं. पुढचं पाहूयात. आता एका संख्येची 4 पंचमांश ही त्या संख्येच्या 60% पेक्षा 10 ने जास्त असल्यास ती संख्या कोणती. आता संख्या आपल्याला माहित नाहीये. 4 पंचमांश x मानली. 1च्या 4 भागिले 5 ही 60% पेक्षा म्हणजे 60 भागिले 100 x गुणिले x प्लस 10 10% असं समीकरण मांडायचंय. 4x डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 2 त्रिक 6 2 पंचे 10 3y5 प्लस 10 मायनस 3y5 x इज इक्वल टू 10. छेद समान आहे. 4x वजा 3x काय राहते फक्त x डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 10. x इज इक्वल टू काय 10 गुणिले 5 x इज इक्वल टू 50. ऑप्शन नंबर किती आले याचं 3. ऑप्शन नंबर 3 त्याचं उत्तर आले. ओके, पुढे पाहूयात आपण. हा, आता इथे सुरुवातीला आपण a घेऊयात आणि इथे b घेऊयात. आता a मध्ये तांबे आणि जस्त आणि बी मध्ये तांबे आणि जस्त. तांबे आणि जस्त सुरुवातीला किती आहे 4 3 आहे इथे आणि इथे किती आहे 9 5 आहे. आता 4 आणि 3 7 होत आहेत आणि 9 आणि 5 14 होत आहे. आपल्याला विचारले हे दोन्ही मिश्र धातू समान प्रमाणात मिसळायचे आणि सी मिश्र धातू तयार केल्यास सी मिश्र धातू मधील तांबे व जस्त यांचे प्रमाण किती. आता इथे 7 आहे ना प्रमाण आणि इथे 14 प्रमाण आहे. समान जर करायचं म्हटलं तर ह्या पहिल्याची दुप्पट करायला लागेल. म्हणजे हे 4 गुणिले 2 केलं आपण आणि 3 गुणिले 2 केलं. 4 दुने 8 आणि इथे 3 दुने 6. आता 8 आणि 6 14 होत आहेत आणि हे इथे 9 5 14 होत आहेत. आता समान प्रमाण झालं. एवढंच करायचं होतं. ह्याची दुप्पट करायची होती ए मधल्या धातूची. ओके, 14 14 समान प्रमाण झालं. आता विचारलंय काय यांनी जो सी मिश्र धातू तयार केलेला आहे त्याच्यामध्ये तांबे आणि जस्ताचे प्रमाण किती. हे तांबे आहे हे तांबे आहे हे जस्त आहे जस्त आहे. साधं सोपं. हे सी मध्ये तांबे जस्त 8 आणि 9 ची बेरीज करायची फक्त इथे. हे पहिल्यांदा तांबे 8 अधिक 9 आणि त्याच्या पुढे 6 अधिक 5. 8 आणि
अधिक 9 किती येणार आहे 17 आणि 6 आणि 5 11 17 ऑप्शन नंबर 2 एवढंच करायचं होतं. ओके पुढे जाऊयात. दोन क्रमगत विषम संख्यांच्या वर्गातील फरक किती आहे 112. त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती. आता विषम संख्या आहेत, लहान संख्या आता 625 हा 25 चा वर्ग आहे, 729 27 चा वर्ग आहे, 930 चा वर्ग आहे, 784 28 चा वर्ग आहे. आपल्याला दोन क्रमगत विषम संख्या आहेत, हे 30 चा वर्ग आहे म्हणून ही समसंख्या आहे, म्हणजे हा तर गेले, हे 28 आहे समसंख्या आहे. दोन ऑप्शन कटले. आता सुरुवातीला मी जर 625 म्हणजे 25 ती लहान संख्या घेतलीस बरोबर आहे, 25 घेतली, त्याच्यानंतर पुढची काय येणार आहे 27 येणार आहे. आता दोन्हीचा आपल्याला फरक आहे, 27 काय येणार आहे 729 वजा 625, 90 5 गेले 4 येतं, इथे 112 पाहिजे, म्हणजे हा ऑप्शन कटला, राहिला एकच, डिरेक्टली ऑप्शन तुमचं 729 येते. ओके डिरेक्टली येते ऑप्शन. आता जर आपल्याला सोडवायचं असेल तर कशा पद्धतीने सोडूयात आपण, की सम असेल विषम संख्या असेल त्याच्यामध्ये 2 चा फरक असतो. आता एक संख्या जर पहिली संख्या x मांडली तर त्याच्या पुढची काय येणार आहे x अधिक 2. आता विचारलाय त्याच्या वर्गातला फरक म्हणजे x अधिक 2 कंसाचा वर्ग वजा x चा वर्ग इज इक्वल टू 112. हे समीकरणाने सोडवायचं म्हटलं तर a प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर आपल्याला माहिती आहे x स्क्वेअर प्लस इथे 4x त्याची दुप्पट करायचे. ओके 4x अधिक 4 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 112. एक्स स्क्वेअर ला एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल, 4x अधिक 4 इज इक्वल टू 112. 4x इज इक्वल टू 112 वजा 4, 4x इज इक्वल टू किती येणार आहे 108. 112 ना 4 गेले 108. x इज इक्वल टू 108 डिवायडेड बाय 4. x इज इक्वल टू 4 दुने 8, 4 7 28. आता x ची व्हॅल्यू 27 आली, 4 7 28 27 आणि त्याच्या पुढली x अधिक 2 29 येणार आहे. लहान संख्या कोणती येते 27. 27 चा वर्ग विचारलेला आहे आपल्याला, त्या संख्येचा 729 येते. ओके ह्या ऑप्शन वरनं आपल्याला डिरेक्टली अशा पद्धतीने सोडवायला लागेल, नाहीतर मी तुम्हाला कट ऑप्शन वरनं सुरुवातीला त्याचं उत्तर सांगितलेलं आहे. पुढे जाऊयात. आता आपण कालच एक फॉर्म्युला सिरीज घेतली होती बैजिक राशीचे फॉर्म्युले, त्याचा 1-2 ठिकाणी आपल्याला उपयोग झाला. इथे एक झाला, ह्याच्या अगोदर एक झालेला आहे. आता हे आपल्याला माहिती आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ह्याचा फॉर्म्युला काय आहे ए अधिक बी, ए वजा बी. कालच आपण प्रिंट पण सोडली होती आणि अशा पद्धतीने हाच फॉर्म्युला नाही, ए ला 0.11 आणि बी ला 0.01, पहिल्या कंसात बेरीज पहिल्या कंसात वजा बाकी. सुरुवातीला हे करून घेऊयात, ह्याची बेरीज करून घेऊयात, किती येते बेरीज 0.12 आणि वजा बाकी किती येते त्याची 0.11 आणि 0.01 वजा बाकी याची 0.10 वजा बाकी येते. इथे जर मांडली आपण त्याच्या समीकरणामध्ये म्हणजे 0.12 गुणुले 0.10, ह्याचं ए अधिक बी ए वजा बी केलं, इथे करून घेतलं आणि 1.2. इथे दुसरं तिसरं काही करायचं नाही. वर किती शून्य आहेत 1 2 3 4, 4 घर आहेत पॉइंट नंतर, इथे किती एकच घर आहे म्हणल्यानंतर अजून 3 घर आपल्याला द्यायचे आहेत म्हणून 3 शून्य दिले, 1 2 3. आता दोन्हीकडे खालीवर 4 घर झाले. आता पॉइंट चिन्ह काढून टाकायचं, वर 12 आणि 10, इथे किती येणार आहे हे आहे तसं लिहायचं, पॉइंट फक्त काढायचं इथे अशा पद्धतीने. ओके 1 2 3, ह्या शून्यला हा शून्य गेला. आता राहिलं काय 12 1 12 आणि 1 भागिले 100 म्हणजेच काय 0.01. 2 शून्य फक्त डाव्या साईडला 0.01 ऑप्शन नंबर 1. बस एवढंच करायचं होतं, जास्त कॉम्प्लिकेटेड जायचं नाहीये, साध्या सोप्या मेथडने सोडवायचं होतं. पुढचं पाहूयात. अल्फाबेटवर ग्रुप बी चा तरी थोडासा अवघड होता, कपल वगैरे आपल्याला दिलं तर त्याच्या तुलनेत हा अतिशय सोपा होता. एबीसीडी पण काढायची गरज नव्हती इथे. हे आणि हे तुमच्या लक्षात आलंय, अक्षर फक्त पुढे मागे केलेली आहेत, तीच अक्षर यूज केलीत अल्फाबेट. थँक्स THANKS म्हणजे 1 2 3 4 5 6. आता इथे काय SKNTHA म्हणजे S कुठे इथे 6 नंबरला आहे, K कुठे आहे 5 नंबरला आहे, N 4 नंबरला आहे, T चा क्रमांक इथे घेतलेला आहे आणि H 2 आणि
ए, म्हणजे 6 5 4 1 2 3 अशा पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे हे उलट्या पद्धतीने लिहिलं, हे उलट्या. त्याच पद्धतीने काय करायचं, 6 5 4 म्हणजे काय, स्टुपिड लिहिलेलं आहे इथे, STUPID. ह्याचा क्रमांक आपल्याला माहिती आहे 1 2 3 4 5 6, 6 5 4 उलट करायचं, DIP, बरोबर आहे. त्याच्यानंतर 1 2 3 आहे तसं STU. DIP STU कुठे येते, DIP STU साधं सोपं होतं. हे बाय ऑप्शन वरनं पण जायची गरज नाहीये, डिरेक्टली 6 5 4 1 3 2, साधं सोपं. पुढे जाऊयात. आता हा थोडासा लेंदी होता, थोडा वेळ खाऊ होता, पण सोपा क्वेश्चन होता. मोठा क्वेश्चन तयार केलता भरपूर, पण त्याच्यामध्ये असं विशेष काहीच नव्हतं. राणी आणि सुरेश एक जोडपे, म्हणजे पती पत्नी आहे. इथे लिहिलं राणी आणि सुरेश, अशा पद्धतीने लिहितो, क्रॉसचं चिन्ह करतो जर पती पत्नी असतील तर. त्यांना मेघा आणि दीप्ती अशा 2 मुले आहेत. इथे खाली यायचं मेघा आणि इज इक्वल टू भाऊ बहीण म्हटली की अशा पद्धतीने दीप्ती, 2 मुली आहेत. जेंडरची काही गरज नाहीये इथे, डायरेक्टली नावं दिलेली आहे. दीप्तीचे लग्न अनुराग सोबत झालेले आहे. लग्न म्हटलं की इथे गुणाकार करायचं, अनुराग. ओके, अनुराग सोबत झालेले आहे. जो गरिमा आणि तुषार यांचा, अनुराग हा गरिमा आणि तुषार, गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे. म्हणजे दीप्तीचे सासू सासरे आहेत गरिमा आणि तुषार. आता इथपर्यंत आलतो आपण. निधी ही अनुरागची मुलगी आहे, अनुराग आणि दीप्तीची मुलगी निधी. ओके, कोमल ही अनुरागची बहीण आहे. आता ही बहीण म्हटल्यानंतर इज इक्वल टू. ओके, आता जिचे लग्न हर्षित सोबत झाले, लग्न म्हटलं की गुणाकार, हर्षित सोबत झालेले आहे. आणि त्यांना अमन व प्रेम अशी 2 मुले, यांना अमन आणि प्रेम, अमन आणि प्रेम 2 मुले आहेत. प्रेम हा गरिमा आणि तुषार यांचा नातू, गरिमा आणि तुषार यांचा नातू, साहजिकच यांचा मुलगा म्हटल्यानंतर त्यांचा नातू होणार आहे, ते काही वेगळं नाहीये. ओके, दीप्ती आणि कोमल यांचे नाते काय. इथे दीप्ती आहे, दीप्तीचा पती अनुराग आहे आणि अनुरागची बहीण कोमल आहे. त्याच्यावरनं दीप्ती आणि कोमल हिचे नाते काय होणार आहे, ननंद भाऊजाईचं नातं होणार आहे. साधं सोपं आहे, दुसरा कोणतंच येणार नाहीये. ऑप्शन नंबर 2, ननंद भाऊजाईचं नातं होणार आहे. बरोबर आहे. म्हणजे जे काय पती असतो, पतीची बहीण असते ती ननंद लागणार आहे आणि ही भाऊजाई लागणार आहे, भावाची पत्नी, ननंद भाऊजाई. पुढे जाऊयात. साधं सोपं होतं. ग्रुप बी ला पण सेम क्वेश्चन होता, 1 2 3 4 5. ग्रुप बी ला अजून एक वाढवला होता, 6 फक्त. या सगळ्यांची बेरीज करायचे, 1 + 2 + 3 + 4 + 5, 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10 आणि 5 15. डिरेक्टली ऑप्शन नंबर 2. किंवा n × n + 1 / 2. किती आहे तिथे, 5 आहे. 5 × 6 / 2, 2 × 6 5 × 15. ह्या पद्धतीने पण, ह्या पद्धतीने पण. हे जर मोठं जर असेल तर मग आपल्याला तो फॉर्म्युला n × n + 1 / 2. टोटल किती आहेत, 5 आहेत. 5 × 6 / 2. आणि इथे सोपं असलं तर डिरेक्टली याची बेरीज केली तरी चालते. इथे फक्त 6 केलं, 6 × 7 / 2, 42 आणि ते भागिले 2 21 आलतं. ग्रुप बी ला सेम क्वेश्चन होता, फक्त इथे अजून एक त्रिकोण वाढवला होता. पुढे जाऊयात. स्पंदनने 120 पानांच्या एका पुस्तकाचा 3/6 भाग वाचलेला आहे, तर त्याने पुस्तकाची किती पाने वाचलेली नाहीत. आता पुस्तकाची पाने 120, वाचलेत किती, 3/6. 120 च्या 3/6 किती येणार आहे, 6 × 6, 6 × 2 12, 20 × 60. आता 60 जर पुस्तकाची पाने वाचलेत, 120 - 60, शिल्लक किती राहिलेत वाचायची, 60. म्हणजे उत्तर किती येणार आहे, 60. साधं सोपं होतं. पुढे जाऊया. आता ह्याचं उत्तर काय येणार आहे की सेरीज जी काय दिलेली आहे, ए ए ए पहिल्यांदा मोजायचे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. आता 18 मध्ये जर आपल्याला 3 3 चे पार्ट केले किंवा 4 चे तर होणार नाही, 18 चे, बरोबर आहे, 6 चे होतील, 3 आणि 6 चे होतील किंवा 9 9 चे होतील. परंतु इथे तसं न करता काय केलेलं होतं त्यांनी की इथे ए ए बी केलं होतं. म्हणजे ए ची पॉवर ए ए बी केलं होतं.
त्याच्यानंतर ए ए ए परत बी केलं होतं, म्हणजे पहिल्यांदा 2 ए आहेत, नंतर 3 ए आहेत, त्याच्यानंतर बी आहे. त्याच्यानंतर काय केलं होतं, ए ए ए ए 4 वेळा ए आणि नंतर बी केलं होतं, आणि त्याच्यानंतर 5 वेळा 1 2 3 4 5 वेळा आणि त्याच्यानंतर बी असं केलं होतं. म्हणजे इथला बी, इथला बी, इथला बी आणि इथं ए, अशा पद्धतीने काय होणार इथे बी 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 ए, बी 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 ए कुठे येते, असा तो सिक्वेन्स ए ए वाढवण्यात आला होता आणि बी एकाच वेळेस होता, अशा पद्धतीचा तो सिक्वेन्स होता. पुढे जाऊयात. आता हे तर साधं सिंपल होतं, काही जमलं नाही तर काय करायचं, डिफरन्स काढायचा होता. आता इथं साधं सोपं होतं 3.75, त्याच्यानंतर काय होतं 5.00, म्हणजे ह्याच्यातला फरक किती आहे, 1.25चा फरक आहे. त्याच्यानंतर काय 6.25, म्हणजे इथे पण 1.25चा फरक आहे. त्याच्यानंतर काय 7.50, इथे पण 1.25चा. त्याच्यानंतर पुढे पण किती आहे 8.75, 8.75 म्हणजे 1.25चा. त्याच्या पुढे 1.25चाच आहे, म्हणजे 8.75 मध्ये 1.25 मिळवलं ते किती येणार आहे 10.00. डिफरन्स होता, फक्त सेम डिफरन्स होता, 1.25 1.25 1.25. शेवटी काय 8.75 मध्ये 1.25 ऍड करायचे होते. 8.75 मध्ये 1.25 ऍड केले, 5 आणि 5 10, 7 आणि 2 अशा पद्धतीने करायचं होतं ते. पुढे जाऊयात. दिशा ज्ञानचा. आदित्य घरापासून उत्तरेकडे चालू. आपल्याला दिशा पहिल्यांदा सुरुवातीला माहित पाहिजे, ही उत्तर असते, ही दक्षिण असते, पूर्व असते आणि पश्चिम असते. उपदिशांची इथे गरज नाही लागत आहे. आदित्य उत्तरेकडे चालत गेलेला आहे, म्हणजे त्याचं घर इथे आहे, तो उत्तरेकडे म्हणजे वरच्या दिशेला चालत गेलाय. काही वेळानंतर तो उजवीकडे वळला, इथे उजवीकडे वळला, थोडे पुढे जाऊन डावीकडे वळला, उजवीकडे वळला, नंतर डावीकडे वळला, झालं हे. शेवटी 1 किलोमीटर चालत जाऊन तो पुन्हा डावीकडे वळला. बरोबर आहे. आता तो कोणत्या दिशेला आहे, आता ही दिशा लेफ्ट साईडची दिशा कोणती आहे, इथे पश्चिम दिशेला, ऑप्शन नंबर 4. बस ऑप्शन नंबर 4. पुढे जाऊयात. आता हे दोन्ही पद्धतीने काढून देतो. वयवारी असेल, त्याची सरासरी असेल. राम श्याम जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी किती होती 16, आणि 5 वर्षानंतर किती होणार आहे, सरासरी किती हे विचारलेले. साधं सिंपल काय होतं, 16 ही 5 वर्षापूर्वीची होती. आता 5 वर्षानंतर काय होणार आहे, म्हणजे आजची सरासरी काय अधिक 5 केलं, आणि त्याच्यानंतरची सरासरी म्हणजे अधिक 5 करायचं होतं. 16 अधिक 5 21, 21 अधिक 5 26, हेच उत्तर होतं याचं, 26 वर्ष. बस दुसरं काहीच करायचं नव्हतं. इथे सरासरी दिलंय ना, मग त्याच्यामध्ये 5 वर्ष ऍड करा, पुन्हा 5 वर्ष ऍड करा, 26. आणि जर तुम्हाला सोडवायचं जर म्हटलं तर कशा पद्धतीने सोडवणार आहे, राम श्याम जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी 16 आहे, म्हणजे 16 त्रिक 48, 16 गुणुले 3 48 त्याचे येणार. त्याच्यामध्ये आजचं वय काय, तिघांचं 15 ऍड करायला लागणार आहे. 5 5 5 अधिक 15 केलं, 8 5 13, चाला 1 4 5 6 63, आजचं वय आलं 63. आता 5 वर्षानंतरचं वय काय येणार आहे, परत 15 ऍड करायला लागणार आहे. 5 आणि 3 8, 6 आणि 1 7, 78. सरासरी म्हटलं की डिवायडेड बाय 3, 78 डिवायडेड बाय 3 काय येणार आहे, 3 दुणे 6, 3 सक 18, 26. हे एवढं करायला लागणार आहे, 26च येणार आहे. पण आपला शॉर्टकट्स मेथडनी काय सांगितले, सरासरी 16 आहे 5 वर्षापूर्वीची, आजची सरासरी अधिक 5, 5 वर्षानंतरची सरासरी अधिक 5, 26. नाहीतर मग हे अशा पद्धतीने करायला लागतं ते. ओके, दोन्ही पद्धतीने सांगितले. पुढचं सोडूयात. आता हा ते अनुमान, निष्कर्ष किंवा जे आकलन असतं ना, लॉजिक बेसिसवर आधारित आहे. ह्याला काय असं वेगळं असं काही लागत नाहीये. विद्यार्थी जुनी माहिती गोळा करतो, डेटा कलेक्शन, नव्या माहितीशी तुलना करतो, कंपेअर करून चुका शोधतो आणि नवीन निष्कर्ष सुचवतो. हा कोणता मानसिक प्रकार आहे? आता साधं सिंपल आहे की निरीक्षण म्हणजे काय असतं, एखाद्या गोष्टीचं निरीक्षण की पाहणे. निरीक्षण म्हणजे साधा सोपा आहे की पाहणे, बस, ह्याच्या पलीकडे काही नाहीये.
ते माहिती गोळा करणे आणि ते काही नाही आहेत त्या निरीक्षणमध्ये, तो तर गेला. पाठांतर म्हणजे पाठ करणे, हे पाठ करण्याशी संबंधित आहे का? माहिती गोळा करणे, तुलना करणे. पाठांतर म्हणजे साधा सोपा अर्थ आहे, पाठ करणे. आता अनुकरण, अनुकरण म्हणजे काय येतं की एखाद्या गोष्टीचं मी अनुकरण करतोय, म्हणजे आहे तसंच अनुकरणचा अर्थ होतो. परंतु इथं अनुकरण केलंय का नाही केलं, राहतोय ऑप्शन एकच, चिकित्सक विचार किंवा मूल्यांकन म्हणजे जुनी माहिती गोळा करणे, नव्या माहितीशी तुलना करणे, त्याच्यातल्या चुका शोधणे आणि निष्कर्ष सुचवतो, त्याला काय बोलतात? मूल्यांकन किंवा चिकित्सक विचार. कट ऑप्शनने सुद्धा लगेच उत्तर येते त्याचं. पुढे जाऊयात. हा, शेवटचा 100 लास्ट नंबरचा क्वेश्चन आहे. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? आता जर काहीच येत नसलं अशा पद्धतीमध्ये तर लक्षात आलं नाही तर फरक डिफरन्स काढत जायचे, लक्षात आलं नाही तर. आता इथं पहिल्यांदा सांगतो, इथे 170 आहे, 170, त्याच्यानंतर 197 आहे, त्याच्यानंतर 226 आहे आणि त्याच्यानंतर 257 आहे आणि त्याच्या पुढचं विचारलेलं आहे. आता इथं आपल्या लक्षात आलं वर्ग घन पाठ पाहिजेत, पाडे पाठ पाहिजे. 170 म्हणजे 13चा वर्ग 169 अधिक 1 केलेलं आहे. त्याच्यानंतर 14चा वर्ग 196 अधिक 1 197 केले. 15चा वर्ग 225 अधिक 1 26 केले. 16चा वर्ग 256 अधिक 1 257 केले. त्याच्या पुढे काय येणार आहे? 17चा वर्ग अधिक 1 289, 17चा वर्ग अधिक 1 290. आणि हे लक्षात नाही आलं आपल्या की बाबा ह्याचं उत्तर अशा पद्धतीने, ह्याचं 290 उत्तर आहे, हे लक्षात जरी नाही आलं की बाबा हे वर्ग संख्या असं काही नाही आलं तर काय करायचं? ह्याच्यातला डिफरन्स काढायचा. 170 आणि 197चा डिफरन्स काढायचा, 197 आणि 226 मधला डिफरन्स काढायचा, 226 आणि 257 मधला आणि त्याच्या पुढचा डिफरन्स. काही नाही आलं तर हे सोडवायचं. आता 170 आणि 197, 170 आणि 30 200 होत आहेत, बरोबर आहे. ते 3 कमी करायचे म्हणजे किती येणार आहे? 27चा डिफरन्स आहे इथे. 197 आणि 226 ते 26 आणि हे 3, बरोबर आहे. 29चा डिफरन्स आहे. त्याच्यानंतर 257 आणि 226, 26 आणि 26 52 आणि ते 57 म्हणजे किती? 26 आणि 5 31. लक्षात येत आहे? 27 29 31, इथं 33चा डिफरन्स येणार आहे, 2चा डिफरन्स येणार आहे. हे जर लक्षात नाही आलं तर म्हणजे 257 अधिक 33 ऍड केले तर 290 उत्तर येते. काही नाही आलं तर हे करायचं. अशा पद्धतीने आपण ह्याचं ॲनालिसिस घेतलेलं आहे. संपूर्ण पेपर अतिशय सोपा आलता मॅथचा, साध्या सोप्या पद्धतीने येले, म्हणजे त्याचं जवळजवळ 17 18 15 प्लस सगळ्यांना जवळजवळ भरपूर बहुतांश जणांना येतील. ह्याच्यातला हा एक सोडला, थोडेफार गणित सोडली तर हे होतं. हा तर सोपाच होता, हा थोडासा किचकट होता प्रॉब्लेम, नाही तर हे सगळे सोपे होते. याच्यामध्ये कुठे, आणि जर हा 1-2 प्रॉब्लेम सोडले तर म्हणजे, नाहीतर मग कुठेच नव्हता. आणि हा जर एखाद्या दुसऱ्याला जाऊ शकतो हा अवघड, म्हणजे 2 ते 3 जास्तीत जास्त. हा सोपा होता. हा काही जणांना उमगला नसेल, समजला नसेल हा प्रॉब्लेम. बाकी हे तर सोपं होतं. म्हणजे 15 प्लस जवळजवळ यायला काहीच हरकत नाहीये. 18-20 बहुतांश जणांना मार्क येत आहेत. अशा पद्धतीने याचा आपण अनालिसिस घेतलेलं आहे. आन्सर की सुद्धा आपण दिलेली आहे. ओके. आणि आपण MPSC एक्झाम मंत्र आणि रिफ्लेक्शन यांचं जे कॉम्बिनेशन आहे, जो वेळोवेळी वारंवार आपल्याला पाहायला मिळतं, आणि नवीन नवीन उपक्रम असतील, निर्माण बॅच असेल, धुरंधर बॅच असेल राज्यसेवेसाठी, किंवा कंबाईनसाठी आखाडा टेस्ट सिरीज असेल, किंवा संकल्प बॅच असतील, असे नवीन नवीन उपक्रम जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा मार्क वाढवण्यामध्ये निश्चितच होत असतो. त्याच्यामुळे आपल्याला पुढच्या एक्झाममध्ये, की आपलं एक्झाम असेल किंवा पुढच्या सगळ्या गोष्टी असतील, आपलं करिअर असेल, त्याच्यासाठी आपल्याला चांगला सोर्स, ऑथेंटिक सोर्स असेल तर MPSC एक्झाम मंत्र एक अतिशय उत्कृष्ट प्लॅटफॉर्म आहे, दर्जेदार आहे. तर सर्वांनी याचा विचार करावा आणि आपण इथे थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.